महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानीनगर, कुंडल रोड, विटा, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू। इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी। सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानीनगर, कुंडल रोड, विटा, जिल्हा सांगली। संपर्क आपल्या समोर। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। करगणी तालुका आटपाडी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आत्महत्येच्या गंभीर प्रकरणाने जिल्हा हादरलाय। या घटनेत आता आणखी धक्कादायक उघडकीस आले। आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांच्या नावाखाली पैशांची मागणी करणारे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संताप उसळलाय। या रेकॉर्डिंग मागे महेश नामक व्यक्तीचा संबंध असल्याचे समोर आले असून तो गेल्या काही दिवसात पोलिसांविरोधात आंदोलनाच्या आघाडीस राहिला होता असं बोललं जाते। पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार आणि त्याच्या व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे आत्महत्या झाली असल्याचं तपासातून स्पष्ट झाले। 4 आरोपींना पोलिसांनी अटक केले, पण या प्रकरणाचा गैरफायदा घेत आरोपींना वाचवण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करणारे रॅकेट महेश सारख्या व्यक्तींनी सुरू केला असल्याचा संशय आहे। महेशने पोलिसांना देण्यासाठी आरोपींकडून पैसे मागितल्याचे पुरावे या ऑडिओ व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होत आहेत। महेश नामक व्यक्ती व आरोपींशी संबंध काही बड्या राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचं बोललं जाते। शिवसेनेचे तालुका प्रमुख साहेबराव पाटील यांनी संताप व्यक्त करत म्हटलंय की माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा उद्योग सुरू आहे। अशा दलालांना तातडीने अटक करावी। महेश नामक व्यक्तीचे कोणत्या पक्षाशी संबंध आहेत हे पोलिसांनी चौकशी करून उघड करावे। आरोपींना वाचवण्यासाठी सौदेबाजी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही। युवा सेनेचे तालुका प्रमुख मनोज नांगरे म्हणाले की महेश सभा आणि आरोपींचे कोणत्या पक्षातील नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत, तसेच तो कोणाच्या छत्रछायेखाली आहे हे तपासावे। या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकरीचे उद्घाटनही कोणत्या नेत्यांच्या हस्ते झाले याची चौकशी व्हावी। आरोपींना राजकीय अभय देऊन सौदेबाजी करणाऱ्या पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना आता जनता चांगलीच ओळखू लागले। शिवसेनेचे पदाधिकारी ठामपणे म्हणतात की करगणी प्रकरणात सुरुवातीपासून शिवसेना पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे। दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे। राजकीय छत्रछायेखाली आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता न्यायालयीन कठघऱ्यात उभी करेल। बघा महेश भाऊ, तुम्हाला मी खऱ्यानं सांगतो, मी एवढे आतडे तोडून मी अजून जिंदगीत कोणाला तुम्ही आता ओळखीचा आहे म्हणून मी बोलतोय। माझ्या ओळखी तुमच्या वस्तीत कोणच नाही, तुम्हाला माहिती आहे। मी तुम्हाला एवढं बोलतोय म्हणजे मी खऱ्यानं बोलतोय खोट्यानं बोलतोय, तुम्हाला समजून घेऊ वाटत नाही सांगा। तुम्ही काय करा, थोड्या वेळानं कुठनं करणार मी तुम्हाला पाठवतो म्हणले, एकदा पाठवतो म्हणलं पाठवतो, पण मी एवढं 20,000 एकदम माझ्याकडे येणार नाही। सर तुम्हाला खोटं सांगणार नाही, खऱ्यानं सांगतो माझ्याकडे पैसे 20,000 येणार नाहीत। मी कामावर गेल्याशिवाय माझ्याकडनं पैसे कुठं रुपये येणार नाही, मला मागं पुढं देणार कोणच नाही। मी सगळं थांबवतो, सगळं थांबवतो। किती दिवसात ते 50,000 किती दिवसात तुम्ही करता? आज 20,000, आज किती पाठवताय? बघा मी 50,000 देणार नाही काय तर नाही, मला माहिती आहे। मी काय तर त्याच्या आत तुम्ही बोला मला बाबा, एक 30,000 रुपयावर मी काय देतो 30 ते 25,000 रुपये इकडं तिकडं मी काय तर लावली करायचा प्रयत्न करेल, पण कधी मला कामावर जाता आलं की माझ्याकडे पैसे येणार आहेत असं मला घरी बसून, तुम्हाला माहिती आहे घरी बसून आईबास होता पैसे देत नसते आपल्याला। साधं म्हणलं तर केस कापाय दाढी कापायचं होतं, घरातले पैसे देत नसतील, पोरग 20 वर्षा पुढे गेलं। मग तुम्ही मला सांगा बाबा, मी ऐका मी खोटं सांगत नाही। ऐका, मॅट्रिमेट 30 लाख रुपये 30-40 लाख रुपये देत होते, किती 30 पैसे म्हणून त्यांनी त्यांनी चौघा आणि ती यंडाचं ती खरदाचं पोरग हे चौघ मिळून ती गायकवाडाचं चौघ मिळून 40-50 लाख रुपये देत होती, तरी आम्ही घेतलं नाही। तुम्ही 20,000 आणि 30,000 माझी चेष्टा लावली तर त्यांनी मॅटर केलाय, त्यांनी त्यात 100% इन्व्हॉल्व आहे म्हणून पैसे द्यायला लागले। इन्व्हॉल्व कोण आहे ते सगळे नंबर, इन्व्हॉल्व कोण आहे कोणी समोर ठेवले सगळं आम्हाला माहिती आहे, त्याचा काही विषय नाही। तुम्ही तुमच्या हिशोबानं बघत असलं तर बघा, मी काय रोल घेत नाही। तुम्ही माझ्या शब्दाला इज्जत नाही म्हणल्यावर पुढे मी हवालदार बोलू काय? मी काय म्हणते, इज्जत असते तरी एवढा उशीर मी बोललो असतो 20 मिनिट तुमच्यासोबत, सांगा बरं। तुम्ही तुमच्याकडे
येईल तसं द्या तुमच्याकडं. मी सांगतो साहेबाला सांगतो साहेबाला असंच करायला लागतंय. आणि येईल तसं द्या आणि तुम्हाला मी सांगतोच करा. मी आज 20,000 तुम्हाला पाठवू शकत नाही खऱ्यानं सांगतो. आईच्या घेऊन सांगतो, नाही तर मी आहे कराय मी राहते ते पैसे टेन्शन मी 20,000 आज पाठवू शकत नाही म्हणतो मी. 5-10 हजार रुपये कुणाकडनं तर 1,500 मी गोळा केले ते काल. त्यानं पण मला अजून ऑनलाईन पाठवलं नाही. 10 तर पाठवू शकताय का? आज 10 तर पाठवू शकताय म्हणतोय मी 50 तुम्हाला देणार नाही महेश भाऊ. तरी तर खऱ्यानं सांगतो मी, आई शपथ सांगतो 50 तर मी काही देणार नाही तुम्हाला. हां, पैसे मी ज्या दिवशी कामाला लागल, मी तुमच्या समोर कुठं जर कामाला दिसलो, माझ्याला 1,500 येतात गोळा करणार. एक ठिकाणी साठवणार मी घरात. पण काय विषय कोणाला सांगितलेला नाही बाबा. माझी जेवढी नात्या गोत्यात आहे ते नाही त्यांना मी सांगितलं मला पैसे द्यायला लागतात आणि पैसे मला मागायला लागले. मी अजून कुणाला एका शब्दाने सांगितलेलं नाही. तुमच्यानं किती होतील मला ते सांगा. आज मी पुढे सांगतो. गोळा झाल्याशिवाय कसं सांगणार सांगा बरं महेश भाऊ. गोळा मी मागणार भिकाऱ्यासारखे पैसे सगळ्याच नाही. आता तुम्ही आज 10,000 पाठवा आणि परत होते किती मला किती देतात मला ते सांगा. म्हणजे पुढे मी सांगतो. देणार कुठं महेश भाऊ? मी कामावर नाही तर तुम्ही राहू माणसात मला देणार कुठं? कामावर गेल्याशिवाय देणार का नाही सांगा बरं. किती पर्यंत होते सांगतो तर 50 नाही म्हणताय तुम्ही. 50 मी 50 नाही म्हणणार नाही. मग ते मला कुठं तर फास लावून घेतलेलं बरं पडेल की. मला बाजा मागचं पण टेन्शन मिटून जाईल आणि हे पण टेन्शन. किती द्यायचं म्हणतोय तर मग तुम्हीच मला मी तुम्हीच सांगा. त्याच्या पुढे मी काय सांगू शकत नाही. मी काय पैसे देणार वाकालत नाही बाबा. काय माझ्या बाबा आज माया कोळशाची खानबिन ठेवलेलं नाही. मला फक्त तुम्ही सांगा एवढं धना करायला लागते. तुमच्या पद्धतीने मी चालतो. तुमच्या बरं पायावचा आता तुमच्या इशारा काय करा काय नको ऐका तुमच्या इशारा मी चालतो आपण. 50 राहू द्या. 40,000 तुम्ही आता टप्प्याटप्प्याने द्या. मी सांगेल तसं करायचं. मी कुठं आहे मी येईल तसं तुम्हाला सांगतो. साहेब मला साहेबाला फोन करतो थोड्या वेळाने. नाही तुम्ही 40 पण नाही थोडं कमी होतं बघा. आणि मी तिथे बघा महेश भाऊ मी कामाला गेल्याशिवाय पैसे देऊ शकत नाही. तुम्हाला पण माहिती आहे माझी परिस्थिती. 40 पण होत नाही तुमच्या ना. कामावर गेल्याशिवाय पैसे कुठे येणार सांगा बरं. 10,000 रुपये महिन्याला ऐका की टप्प्याटप्प्यानं म्हणतो मी 40,000 4 महिने लागतील. 10,000 मला 8,500-9,000 रुपये पगार म्हणजे येतोय मला. किती दिवस लागतील सांगा बरं मला. हिशोब तसा काढला तर तुम्ही सांगा बरं. मी तुम्हाला लगेच मागे लागलो नाही. तुमच्या लगेच मागे लागलो नाही म्हणतोय. लगेच मागे लागलो नाही. मी तुम्हाला तुम्ही आज 10,000 पाठवा. काय माझी जुळणी आज होते किती होते तुम्हाला जेवढे माझ्याकडे होते तेवढे तुम्हाला मी पाठवतो. तुम्ही काल माझं संभ्याविषयी बोलू नका. नाही संभ्या बेकार थोडं तुम्हाला माहित नाही. संभ्या काय म्हणणार आहे मला बघा 4-2,000 रुपये मला पण दे म्हणणार आहे. संभ्याला तुम्ही विषय बोलू नका. जायला जाऊ तुम्ही. संभ्याचा काही विषय नाही. तुम्ही 10,000 मला थोड्या वेळ मारा. नंबर देतो मला. तुम्ही ऐका महेश भाऊ थोड्या वेळ मारणार. मी तुम्हाला म्हणतोय मी काहीतरी जुळणा करायला लागलो. मला त्यानं अजून मारलं नाही. तर मी एक जणाकडनं आता जाणार साहेबाकडे चाललोय मी आमच्या. मला तुम्ही आता 20 मिनिट तास मी अजून आंघोळ केली नाही. मी तर आंघोळ करणार इष्टीला बसणार जाणार इथनं स्टँडला जाणार इष्टीला बसणार. साहेबाला सांगतो 40,000 कडे देतो म्हणला. 40,000 साहेबाला मी त्याला करतो. हवालदार आहे ज्याच्याकडे चौकशी आहे ना ते हवालदार आहे. त्याला सांगतो 40,000 देतो म्हणलाय. पण ते गरीब आहे टप्प्याटप्प्याने देतो म्हणला. एकदम देऊ शकत नाही. 40 नाही 30 पर्यंत होते का बघा म्हणा. असं करा महेश मी फोन करतो. मी विचार त्याला तुम्ही 10 तर पाठवा थोड्या वेळा. कुठनं पाठणार महेश भाऊ? तुम्ही थांबू शकत नाही का सांगा बरं. एवढं तुम्ही काल परवा दिवशी समोर म्हणत होता 10,000-5,000 पाठवतो. काल परवा दिवशी म्हणत होता. म्हणत तुम्ही मला गोळा करायला तुम्ही टाइम दिला का सांगा बरं. सारखं फोनवर तुमचं येते. मला तर नियोजन लावाय माझ्या पाठीमाग पुढं नियोजन लावा. तुम्हाला फोन करतो 1-10 मिनिटांनी करा. आंघोळ करून करतो गावात गेले. निवेदन आता हात घेतून तुम्ही लगेच मला फोन करणार. मग मी तुमचंच फोनवर बोलत बसणार. पुढचं कामच माझं होत नाही. फोनवरनं पैसे कोण जागीरदार असला तरी फोनवरनं पैसे कोण पाठवत नाही मला समोर त्यांच्या जावं लागणार. दुपारपर्यंत करा. 4-5 वाजेपर्यंत करा. 4-5 तुम्हाला तुम्ही हे करा. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.